सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 106 ते 110. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवनके जन्मले म्हणोये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पा. आईके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे, मग तारुणी ते भ्रंशे. परी देहची हान नाशे, एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही, व्यामोह दुःख. अर्थात ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलविले आणि ते तरंगाकार बनले, तरी त्यात कोण कोठे उत्पन्न झाले असे म्हणता येईल. बरे, तेच वाऱ्याचे वाहने थांबले व पाणी स्वभावतः स्थिर झाले, तेव्हा आता त्यात कशाचा नाश झाला याचा विचार कर पाहू. आणखी असे पहा की शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे त्यात देखील भेद दृष्टीस पडतात. हे प्रत्यक्षच प्रमाण आहे. त्याच शरीरात बालपण दिसते, पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते, परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीरच काही नाहीसे होत नाही. त्याचप्रमाणे असे पहा की आत्म्याच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात. असे जाणणाऱ्यास मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही. रामकृष्ण हरी माऊली.